सोलापुरात तरुणाची निर्घृण हत्या, 24 तासात MIDC पोलिसांची मोठी कारवाई, 3 आरोपी जेरबंद। सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणाचा छडा लावत MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासात 3 संशयित आरोपींना जेरबंद केले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव उमर मौलाली बिराजदार, वय वर्ष 20, राहता कस्तुरबा नगर, नई जिंदगी परिसरात राहत होता। 6 ऑगस्ट 2026 रोजी सुमारे 12:15 सुमारास तो नई जिंदगी पाण्याच्या टाकीजवळ चौकात आला होता। त्याचवेळी काही कारणावरून अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, गालावर आणि हातावर वार करून त्याची हत्या केली आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील CCTV फुटेजची पाहणी सुरू केली व तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीची माहिती मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले होते। दरम्यानच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की नई जिंदगी पाण्याच्या टाकीजवळ BSNL टॉवरजवळ मोकळ्या मैदानात 3 इसम थांबले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये मंसूर अली महमद नदाफ, वय वर्ष 20, राहता नई जिंदगी सोलापूर, आहद इकबाल सय्यद, वय वर्ष 22, राहता मजरेवाडी सोलापूर व तसेच अविनाश दशरथ चौहान, वय वर्ष 20, राहता वानपुजी नगर, मजरेवाडी, नई जिंदगी सोलापूर यात समावेश आहे। पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणामागील घटनाक्रम समोर आला। पोलिसांच्या माहितीनुसार 6 ऑगस्टच्या पहाटेच्या वेळेस उमर बिराजदार यास मारण्याबाबत आरोपींमध्ये चर्चा झाली होती। त्यानंतर झालेल्या वादातून उमर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। आरोपींनी उमरच्या डोक्यात 4 ते 5 वेळा वार केल्याचे व तसेच त्यांच्या गालावर आणि हातावरही मारल्याचे तपासात समोर आले आहे। या हल्ल्यात उमर गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला आणि त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपींनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीचा मार्ग काढला आणि अवघ्या 24 तासाच्या आत तिघांना ताब्यात घेतले। या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकांची महत्त्वाची भूमिका बजावली।